आता आम्ही शाळेत बसलो होतो, लेकरं घेऊन वरून साप अचानक खाली पडले। सरपंच मॅडम आल्यापासून फोन करायला लागले, त्यांनी एकदा पण फोन उचलले नाहीत। तर मी अंगणवाडी सेविका आहे, मीनाक्षी हरिश्चंद्र पवार, आणि हे माझ्याबरोबर मदतनीस आहेत ऐश्वर्या शिवाजी राठोड। आता आम्ही शाळेत बसलो होतो, लेकरं घेऊन वरून साप अचानक खाली पडले आणि ग्रामपंचायतला वारंवार सांगितलेलं आहे मी, आणि ग्रामसेवक मेंबर लोक पण बघून गेले नाहीत। ग्रामपंचायतला सरपंच मॅडम आल्यापासून फोन करायला लागले, त्यांनी एकदा पण फोन उचलले नाहीत। शेवटी मला नाही इलाज पत्रकार मोहम्मद भाईंना फोन करून इथे बोलवावं लागलंय, आणि त्यांनी सगळं बघितलंय। बघा एवढं मोठं साप आहे, ते 10 वेळा सांगून सारखं वारंवार मी ग्रामपंचायतला सांगितलेलं। माझ्याकडे हे पण आहेत दिलेलं त्यांना लेखी, त्यांनी ग्रामपंचायतकडून पैसे आलेले होते तरी त्यांनी बांधकाम मला मंजूर करून दिलेलं नाहीये। लवकरात लवकर आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। नमस्कार, मी मोहम्मद शेख। आपण बघितलात आताच आमचे मित्र सर्पमित्र अली मुजावर यांनी नाग सापाला त्यांनी कैद केलेले आहेत। या ठिकाणी लहान मुलं, अंगणवाडीची ही शाळा आहे। गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती करतो, जर ग्रामसभेमध्ये ते विषय असतो, आम्हाला पैसे मंजूर झाले होते अंगणवाडी बांधण्यासाठी, ग्रामपंचायत प्रशासनाने जागा उपलब्ध न करता या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळं आज जीवित हानीपासून आम्ही वाचलेलो आहेत। आमची मुलं येते त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी, ते अंगणवाडी सेविका या ठिकाणी मुलांबरोबर खेळत असताना हा नाग साप पत्र्याच्या वरून आत खोलीमध्ये पडला आहे। ते घाबरून पळून गेले। आज आमच्या सरपंच अली मुजावर यांच्यामुळं आज त्या सापाला पकडण्यात त्यांना यश आलं। मला एक विशेष म्हणून काळजी वाटते, आमचे लहान 4-4, 5-5 वर्षाचे मुलं या ठिकाणी आम्ही ह्यांच्या भरोशावर त्या ठिकाणी सोडतो, पण ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच असतील, आमचे ग्रामसेवक असतील, वेळोवेळी आणि जे काही विस्तार अधिकारी आहेत यांनी लक्ष द्यावं। तुम्हाला या शिक्षण क्षेत्रातलं काही कळत नसेल तर तुम्ही मार्गदर्शन घ्या, आणि असल्या धोक्यामय जे मुलं इथं सोडतो ते तुमच्या भरोशावर सोडतो, तुम्ही याची काळजी घेऊन तात्काळ तुम्ही याची दखल घेऊन अंगणवाडी दुसरी पर्यायी उपलब्ध सुविधा आणि बांधकाम करून न दिल्यास आम्ही या ठिकाणी तुमच्या विरोधात तीव्र, जिल्हाधिकारी साहेब असतील, सीओ सर असतील, या सगळ्याकडे आम्ही तुमच्या विरोधात तक्रार देण्यात येईल। हे आम्ही तुम्हाला एक विनंती करतो, लवकरात लवकर हा विषय तुम्ही संपवावा। नागसारखा विषारी साप आहे तो। लहान मुलं आमच्या इथं असतात, आम्हाला एक भीतीचं वातावरण सध्या या ठिकाणी निर्माण झालं आहे। आता पालक वर्ग आलेला आहेत, त्यांना वाटलं आपले मुलं आता सोडायचे का नाही अंगणवाडीसाठी, हे तुम्ही प्रशासनाने याची काळजी घ्यावा आणि पर्यायी सुविधा आम्हाला उपलब्ध करून द्यावा।